राम नावात आहे शक्ती, राम नावात विश्वास. रामनवमीच्या दिवशी उजळतो जीवनाचा प्रवास. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा पवित्र दिवस म्हणजे रामनवमी. पण यंदाची रामनवमी खास आहे, कारण या दिवशी अनेक शुभ आणि दुर्मिळ योग जुळून येत आहेत. या दिवशी योग्य वेळी पूजा केल्यास भगवान श्रीरामांची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रामनवमीचा उत्सव हा गुरुवारी म्हणजे 26 मार्च 2026 रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी दुर्मिळ योगायोग घडून येत आहे. रामनवमी कधी आहे, या दिवशी असलेले शुभ योग आणि पूजा करण्याची पद्धत हे सर्व आता आपण जाणून घेऊया. रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते. पंचांगानुसार यावर्षी गुरुवारी 26 मार्च 2026 रोजी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांची जयंती म्हणजेच रामनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाईल. भगवान रामांचा जन्म हा त्रेतायुगात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी झाला होता. हा सण केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्रानुसारही विशेष आहे, कारण या दिवशी अनेक शुभयोग जुळून येत आहेत. या शुभ काळात भगवंताची उपासना केल्याने केवळ मनःशांतीच नाही तर जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीची यावर्षी 26 मार्च रोजी सकाळी 11:48 सुरुवात होणार आहे, तर 27 मार्च रोजी सकाळी 10:06 समाप्ती असणार आहे. प्रभू रामांची उपासना करण्यासाठी सर्वात योग्य वेळ ही सकाळी 11:13 पासून दुपारी 1:41 पर्यंत आहे, तर दुपारचे 12:27 हे तास विशेषतः शुभ मानले जातात, कारण यावेळी प्रभू प्रकट होतात अशी श्रद्धा आहे. ज्योतिषांच्या मते या रामनवमीला 4 अद्वितीय योग तयार होत आहेत, जे साधकांसाठी अत्यंत फलदायी आहेत. त्यातील पहिला योग म्हणजे शोभन योग. हा योग रात्रभर टिकेल आणि या योगात केलेली पूजा ही इच्छा पूर्ण करते. दुसरा योग म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग. सायंकाळी 4:19 सुरू होणारा हा योग कार्यात यश आणि सुनिश्चित करतो. तिसरा योग म्हणजे रवी योग. सायंकाळी 4:19 नंतरची वेळ ही उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम आहे. आता रामनवमीला पूजा करण्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी सुद्धा ही पूजा करता येते. पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या. त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित करा. मग त्या मूर्तींना चंदनाचा टिळा लावा. त्यानंतर अक्षता, फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करा. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करा. तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ पठणही करू शकता. म्हणूनच या रामनवमीच्या पवित्र दिवशी हे सर्व शुभयोग आणि योग्य मुहूर्त लक्षात ठेवून मनापासून प्रभू श्रीरामांची पूजा केली तर त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळेल. कारण रामनवमी हा फक्त एक सण नाही तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा एक पवित्र दिवस आहे. आणि म्हणूनच भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो. जर तुम्हीही या रामनवमीला पूजा करणार असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आणि अशाच धार्मिक व प्रेरणादायी माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्रीराम जय राम जय जय राम.